हाय फ्रेंड्स, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे स्पेशल असे चुरमुऱ्याचे लाडू बघणार आहोत। तुम्ही चुरमुऱ्याचे लाडू बऱ्याच वेळा खाल्ले असतील, पण अशा प्रकारचे चुरमुऱ्याचे लाडू तुम्ही कधीच खाल्ले नसतील। अशी थोडी हटके आणि वेगळी अशी रेसिपी आहे। तर व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी हा 1 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। लाडवासाठी जो गूळ वापरला जातो तो हा गूळ एकदम चिक्कीचा गूळ आहे, तर तो गूळ आहे। तर गुळाची चॉईस आहे ती फार महत्त्वाची आहे या रेसिपीमध्ये। तर चिकट गूळ असतो तोच वापरायचा। हे अर्धी वाटी शेंगदाणे आहे, त्याची भाजून मी सालं काढून त्याची डाळ करून घेतलेली आहेत। आणि हे आहेत काळे तीळ। तर ते काळे तीळ आहेत तर मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। भाजल्यानंतर ते थोडेसे फुलतात आणि त्याचा तडतड असा आवाज येतो। तर साधारणतः 3 चमचे हे काळे तीळ आहेत, तर ते चांगले भाजून मी घेतलेले आहेत। हे बघा। आणि हे आहेत चुरमुरे। जर तुमचा 1 कप किसलेला गूळ असेल तर इथं मी हे 4 कप चुरमुरे घेतलेले आहे। हे प्रमाण परफेक्ट आहे। तर हे चुरमुरे असे छान असे निवडून स्वच्छ करून घ्यायचे। आणि इथं जो गूळ वापरते तो काळा वगैरे गूळ वापरायचा नाही। जो चिक्कीचा गूळ मिळतो तोच वापरायचा, किंवा साधारणतः येलोइश किंवा पांढरट गूळ असतो तोच वापरायचा। आता मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये गूळ घातलेला आहे। हे बघा, सगळं गूळ या कढईमध्ये घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे सगळं गूळ आता आपण वितळवून घेणार आहोत। गूळ सतत ढवळत राहायचा आणि वितळवून घ्यायचा। तर हे बघा, छान असा गूळ आता वितळलेला आहे, त्याला चांगला असा फेस आलेला आहे। ही पण एक खूण आहे की आपला गूळ आता प्रिपेअर झालेला आहे। किंवा तुम्ही वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा असा गूळ घालू शकता आणि तो जर खाली बसला आणि त्याचा असा छान असा जर पटकन गोळा तयार होत असेल तर गुळाचा पाक तयार झालेला आहे असं समजून घ्यायचं। हे बघा, ह्याचा छान असा पटकन गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आता गुळाचा पाक तयार झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये मी हे शेंगदाणे घातलेले आहेत आणि काळे तीळ घातलेले आहेत। आता हे सगळं जे सामान आहे ते पटपट घालायचं, नाहीतर गूळ अजून घट्ट होत जातो आणि गॅस लगेच बंद करायचा, नाहीतर अजून चिकट होत जाईल गूळ। आता मी याच्यामध्ये हे चुरमुरे घातलेले आहेत आणि छान असं सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। हे फटाफट एकत्र करून घ्यायचं, कारण थोड्या वेळाने मग गूळ थंड झाला तर मग आपल्याला लाडू वळायला चांगले येणार नाही। त्याच्यामुळे हे फटाफट असं एकत्र करून घ्यायचं। हे बघा, छान असं मी हे एकत्र करून घेतलेलं आहे। सगळ्या चुरमुऱ्यांना मस्त असा गूळ लागलेला आहे। हे बघा, आणि आता मी याचे लाडू बनवायला घेणार आहे। छान असं पुन्हा एकदा मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे आहेत, म्हणजे छान असे लाडू तयार होतात। फक्त हाताला चटके लागू नये म्हणून हाताला तुम्ही थोडंसं इथं पाणी लावू शकता। हे बघा, इथं मी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं हातावर चोळायचं पाणी, म्हणजे ह्याचे जे चटके आहेत, गुळाचे चटके आहेत, तर ते हातांना लागत नाहीत आणि फटाफट याचे लाडू बनवून घ्यायचे। हे बघा, तुम्हाला जेवढ्या आकाराचा लाडू पाहिजे तेवढ्या आकाराचा तुम्ही लाडू इथं बनवू शकता। साधारणतः मी असे थोडेसे मोठेसेच असे हे लाडू बनवून घेतलेले आहेत। बघा, तुम्ही मस्त असा लाडू वळतो, कुठेही फुटत नाही, फाटत नाही। छान असं एकसंध असा लाडू तयार होतो आणि एकदम पटापट हा लाडू तयार होतो। आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा हा लाडू तयार झालेला आहे। माझी आई लहानपणी असेच लाडू बनवायचे, तिचीच ही रेसिपी आहे। तर खूप छान असे लाडू तयार होतात हे आणि लागतात पण खूप छान। तर हे बघा, माझे आता सगळे लाडू बनवून झालेले आहेत। एवढ्या साईजमध्ये माझे इथं 13 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत। तर मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे खूप छान असे लाडू आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। मधल्या वेळेस जेव्हा भूक लागते, मुलांना असो किंवा मोठ्यांना असो, तेव्हा तुम्ही पटकन हा लाडू देऊ शकता। अगदी महिनाभर हे लाडू, महिना काय त्याच्यापेक्षा जास्तही दिवस हे लाडू आरामात टिकतात। हे बघा, खूप सुंदर आणि सुरेख असा हा लाडू तयार झालेला आहे। शेंगदाणे आणि तीळ वापरल्यामुळे याची चव अजून वाढते आणि खूप छान असा चवीला हा लाडू लागतो। तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना नक्की ही रेसिपी आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।